मित्रांनो, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण टी सी-टेट तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मराठी व्याकरणातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द याविषयी माहिती बघणार आहोत आणि या माहितीची या व्हिडिओची तुम्हाला येत्या परीक्षेसाठी अतिशय उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, संपूर्ण बघा. चला तर आपण बघूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आधी जन्मलेला अग्रज, अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू, ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य, ज्याचा थांग लागत नाही असे अथांग. तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी, ज्याची कशाची तुलना करता येणार नाही असे अतुलनीय, विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य अतिक्रमण, धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र सदावर्त, अन्नदान करणारा अन्नदाता, मागून जन्मलेला अनुज, ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम, निरुपम, न टाळता येणारे अपरिहार्य अटळ, पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व, कधीही मरण नसणारे अमर, थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट, वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय, कधीही नाश न पावणारे अविनाशी, ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय, एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा अष्टावधी, जे साध्य होणार नाही ते असाध्य, शरीराला कष्ट न देता काम करणारा अंगचोर, लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे अंगाई गीत, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाशगंगा, स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मवृत्त आत्मचरित्र, अगदी पूर्वीपासूनच चे राहणारे आदिवासी, पायापासून डोक्यापर्यंत आपाद मस्तक, लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत आपला वृद्ध, जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे आभास, देव आहे असे मानणारा आस्तिक, दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत सेतू हिमाचल, राष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय, हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती, उदयाला येत असलेला उदयमुखी, वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी, ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत, शिल्लक राहिलेले उर्वरित, श्रम न करता खाणारा ऐत खाऊ, कानांना गोड वाटणारा आवाज कर्णमधुर, कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्यपरामुख, कर्तव्यात तत्पर असणारा कर्तव्यपरायण, कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष, दुसऱ्यांचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू, कमळाप्रमाणे डोळे असणारी कमलाक्षी, कमलनयना, हाताने केलेली खाणाखुणांची भाषा करपल्लवी, इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष कल्पवृक्ष, कलेची आवड असणारा कलाप्रेमी कलासक्त, कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल क्रांती, कामाची टाळाटाळ करणारा कामचुकार कामचोर, इच्छित वस्तू देणारी काल्पनिक गाय कामधेनू, कार्यात तत्पर असणारा कार्यतत्पर, कार्यात गढून गेलेला कार्यमग्न कार्यरत, केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतघ्न, उपकाराची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती कृतघ्नता, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ, उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती कृतज्ञता, काळोख
काळोख्या रात्रीचा पंधरवाडा, कृष्ण पक्ष, वद्य पक्ष, आकाशात गमन करणारा खग खेचर, आकाशाचा भेद करणारे गगनभेदी, जन्मापासून श्रीमंत, गर्भश्रीमंत, जेथे मूर्ती असते तो देवळाचा आतील भाग गाभारा, सापाचा खेळ करणारा गारुडी, सैन्याची केलेली कोड्यासारखी रचना, चक्रव्यूह, 4 पाय असलेला चतुष्पाद, गावाच्या न्यायनिवाडाची जागा, चावडी, इच्छिलेली देणारा काल्पनिक मणी, चिंतामणी, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, चोक, चव्हाटा, जगाचा स्वामी जगन्नाथ, जिथे जन्म झाला आहे तो देश जन्मभूमी, पाण्यात राहणारे प्राणी, जलचर, जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू, नारळाच्या झाडाची पाने झावळ्या, नाणी पाडण्याचा कारखाना, टाकसाळ, किल्ल्याच्या भोवतालची भिंत, तट, तप करण्याची जागा, तपोभूमी, घोडे बांधण्याची जागा, तबेला, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख, ताम्रलेख, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा, तिठा, 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, दारावरील पहारेकरी, द्वारपाल, 2दा जन्मलेला द्विज, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, द्विकल्प, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, समाजाकडून उपेक्षलेले व पिडले गेलेले दलित, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, दंतकथा, खूप दानधर्म करणारा दानशूर, संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम, दिनक्रम, भरपूर आयुष्य असणारा दीर्घायुषी, सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी, हट्टीपणा करणारा दुराग्रही, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, देवावर हवाला ठेवून राहणारा दैववादी, 2 नद्यांमधील प्रदेश, दोआब किंवा दुआब, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे, धर्मांतर, वाटसरूंना राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत, धर्मशाळा, धर्माची स्थापना करणारा धर्मसंस्थापक, विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा ध्येयनिष्ठ, पायाच्या नखापासून शेंडीपासून संपूर्ण शरीरभर नखशिकांत, नवीन मताचा पुरस्कार करणारा नवमतवादी, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा, नंदादीप, न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा न्यायनिष्ठूर, देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक, ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे नियतकालिक, कोणाचाही आधार नसलेला निराधार, कशाचीही इच्छा नसणारा निरीच्छ, काहीही काम न करता आळसात काळ घालवणारा निरुद्योगी, लाज नसलेला निर्लज्ज, कसलेही व्यसन नसणारा निर्व्यसनी, घरादाराला व देशाला पारखा झालेला निर्वासित, कसलाही डाग नसलेला निष्कलंक, कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा निपक्षपाती, निसर्गात सुंदर असणारे निसर्गसुंदर, स्वतःच्या फायद्याचा विचार न करता कार्य करणारा निस्वार्थी, एकमेकावर अवलंबून असणारे परस्परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी, आजारी लोकांची शुश्रूषा करणारी परिचारिका, 15 दिवसाचा काळ, पक्ष, पंधरवडा, तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक, पंच, तिथी, वार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका, पंचांग,
जगाचा नाश होण्याची वेळ, प्रलय काळ. फक्त माणसाला पायी चालता येईल एवढी अरुंद वाट, पाऊलवाट. किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा, पागा. फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय, पाणपोई. पाण्याखालून चालणारी बोट, पाणबुडी. गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा, पाणवठा. समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाट, पाणंद, पानंद, पाणथी, पाणदी आणि पाळंद. ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी पारदर्शक. युरोप, अमेरिका व पश्चिमेकडील देशातील लोक पाश्चात्य. दगडासारखे कठोर हृदय असणारा पाषाण हृदयी. 15 दिवसाच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक पाक्षिक. म्हाताऱ्या व लंगड्या-लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण, पांजरपौळ. लोकांचे पुढारीपण करणारा पुढारी, नेता. जुन्या मतांना चिटकून राहणारा पुराणमतवादी, सनातनी. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पुरोगामी. पुरामुळे नुकसान झालेले लोक, पूरग्रस्त. पूर्वेकडे तोंड करून असलेला पूर्वाभिमुख. पिण्यास योग्य असलेला द्रव्यपदार्थ, पेय. आई-वडील नसलेला पोरका. पूर्वेकडील देशातील लोक, पौरात्य. शत्रूला सामील झालेला फितूर. बर्फाने आच्छादलेला बर्फाच्छादित. ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत. 12 जणांचा कारभार, बारभाई. 12 खिडक्या असलेला महल, बारमाडी. कोणालाही कळू न देता बिनबोभाट. 4 बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश, बेट. डोंगर पोखरून आरपार नेलेला रस्ता, बोगदा. निरर्थक गोष्टी, भाकड कथा. राजाची स्तुती करणारा भाट. भांडण उकरून काढणारी भांडकुदळ. शिकारीसाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा, मचाण. माकडाचा खेळ करणारा, मदारी. दुसऱ्यांच्या मनातले जाणणारा, मनकवडा. विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारा, महत्त्वाकांक्षी. म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार, म्हातारचळ. पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव, माचा. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक मासिक. लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचे घर, माहेर. मोजकेच बोलणारा, मितभाषी. काटकसरीने खर्च करणारा, मितव्ययी. मोजकाच आहार घेणारा, मिताहारी. भिन्न जातीतील वधूवरांचे लग्न, मिश्र विवाह. माशासारखे डोळे असणारी श्री मीनाक्षी. मुद्द्याला धरून असलेले मुद्देसूद. कमालीचा मूर्ख शिरोमणी. मूर्तीची पूजा करणारा, मूर्तिपूजक. हरिणांसारखे डोळे असणारी श्री मृगाक्षी, मृगनयना. मृत्यूवर विजय मिळवणारा, मृत्युंजय. समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा, युगपुरुष, युगप्रवर्तक. युद्धात शौर्य दाखवणारा, रणशूर, रणवीर. रत्नांनी मढवलेले, रत्नजडित. राजाच्या दरबारात नृत्यांचे काम करणारी स्त्री, राजनर्तिका. सूर्योदयापूर्वीचा सुरुवातीचा काळ, पहाट. अचूक गुणकारी असे रामबाण. लेखन करणारी, लेखक, लेखिका. लिहिण्याची हातोडी, लेखनशैली. लोकांना आवडणारा, लोकप्रिय. लोकहितासाठी लोकांची सत्ता असणारी, राज्यपद्धती, लोकशाही. सामान्य लोकांना अपवादाने आढळणारा सज्जन, लोकोत्तर. सभेत भाषण करणारा, वक्ता. भाषण करण्याची कला, वक्तृत्वकला. वडिलांकडून मिळालेले वडिलोपार्जित. वर्णन करणारी हातोडी, वर्णशैली.
नवऱ्या मुलीची आई वरमाई, नवऱ्या मुलाची आई वरमाई, व्यवहाराविषयी काहीही न कळणारा व्यवहार शून्य, व्याख्यान देणारा व्याख्याता, वाट दाखवणारा वाटाड्या, दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा वामकुक्षी, वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक, संकटाचे निवारण करणारा विघ्नहर्ता विघ्ननाशक, जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री विधवा, ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष विधुर, पगार न घेता विनावेतन भगवान विष्णूची उपासना करणारा वैष्णव, 100 वर्ष आयुष्य असणारा शतायुषी, कायम टिकणारे शाश्वत, दगडावर केलेले कोरीव काम शिल्प, दगडावर कोरलेले शिलालेख, चांदणे असलेला पंधरवाडा शुक्ल पक्ष शुद्ध पक्ष, शेजाऱ्यांशी वागण्याबाबतचे कर्तव्य शेजार धर्म, भगवान शंकराची उपासना करणारा शैव, श्रद्धा ठेवून वागणारा श्रद्धाळू, श्रम करून जीवन जगणारे श्रमजीवी, दुसऱ्यांचे भाषण ऐकणारा श्रोता, नेहमी खरे बोलणारा सत्यवादी, अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणारे सत्याग्रह, सत्यासाठी झगडणारा, सत्याचा आग्रह धरणारा सत्याग्रही, जिचा पती जिवंत आहे अशी सद्वा सुवासिनी, जुन्या रूढींचे पालन करणारा सनातनी, सभेत धीटपणाने भाषण करणारा सभाधीठ, एकाच काळातील समकालीन 2 नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण संगम, एखाद्या संस्थेची स्थापना करणारा संस्थापक, मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वास्तू स्मारक, स्वतः श्रम करून मिळवलेले स्वकष्टार्जित, स्वतःशी केलेले भाषण स्वगत, स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वेरपणे वागणारा स्वच्छंदी, मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वास्तू स्मारक, स्वतः श्रम करून मिळवलेले स्वकष्टार्जित, स्वतःशी केलेले भाषण स्वगत, स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वेरपणे वागणारा स्वच्छंदी, आपल्याच देशात तयार झालेले स्वदेशी, आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा स्वयंसेवक, स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थत्यागी, स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा स्वार्थपरायण स्वार्थी, स्वतःचाच फायदा पाहणारा स्वार्थी स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा स्वाभिमान शून्य, स्वतःचा अभिमान असणारा स्वाभिमानी, धन्याशी निष्ठेने वागणारा स्वामिनिष्ठ, स्वतःचे काम स्वतःच करणारा स्वावलंबी, आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक साप्ताहिक, सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा साम्यवादी, लिहिणे वाचणे येत असलेला साक्षर, कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो स्थितप्रज्ञ, बोधपर वचन सुभाषित, चांगला विचार सुविचार, दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास सुस्कारा, सहज साध्य होऊ शकणारे सुसाध्य सहज साध्य, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व सूत्र, ज्याचे किंवा जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी हतभागी किंवा हतभागिनी, देशासाठी किंवा समाजासाठी आपले प्राण अर्पण करणारा हुतात्मा, अंतःकरणाला पाझर फोडणारे हृदयद्रावक, हृदयाला जाऊन भेटणारे हृदयस्पर्शी, शत्रूकडील बातमी काढून आणणारा हेर, क्षणात अगदी अल्प काळात नष्ट होणारे क्षणभंगूर, जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण क्षितिज. अशा प्रकारे मित्रांनो, आपण
शब्दसमूहाबद्दल एक शब्द याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली आणि यासारखे प्रश्न तुम्हाला प्रत्येक TAT, CTET सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विचारण्यात आलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा, पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आवडल्यास लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.